मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,146 वरती। 22,146 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला। आणि आजच्या मार्केटमध्ये काय झालं? मार्केटमध्ये आपल्याला थोडी रिकव्हरी होताना दिसली। मार्केटमध्ये आजच्या दिवशी थोडी रिकव्हरी झाली। कालच्या दिवशी आपण मार्केटमध्ये बघितलेलं होतं सेलिंगचं प्रेशर होतं, ठीक आहे ना। प्रत्येकजण म्हणत होता की मार्केटमध्ये मोठी सेलिंग होते, मार्केट रिकवर होणार का? प्रत्येकजण हेच म्हणत होता कालच्या दिवशी। त्यांना वाटत होतं की मार्केट कंटिन्युअसली खालीच जाणार। काल पण तुम्हाला म्हटलं होतं मार्केटचा ट्रेंड जो असतो ना त्याप्रमाणे तुम्ही चालायचं। हे बघा, इंट्राडेमध्ये दोन्ही साईडचे मूव मिळत असतात। ही गोष्ट मी तुम्हाला काल पण बोललेलं होतं की मार्केट जसं खाली आलेलं असतं तसंच ते रिकवर पण होत असतं। बाकीचे इंडायसेस होते कालच्या दिवशी बघा, मिड कॅप इंडेक्स किती तुटलेला होता, त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्स किती तुटलेला होता। आजच्या दिवशी रिकवर झाले ते। स्मॉल कॅप इंडेक्स कालच्या दिवशी 5% खाली आलेला होता, आज जवळजवळ 3% पुन्हा अप झाला। बाईंग होत असते। हे बघा, जो पण मार्केटमध्ये डीप येत असतो ना, सेलिंग येत असते, ती आपल्यासाठी नेहमी एक संधी असते। जे गुंतवणूकदार असतात, जे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी असते उलट की आपण तिथे म्युच्युअल फंड असतात त्यांच्यामध्ये टॉपअप करू शकतो। चांगले ETF असतात, जसं निफ्टी बीज आहे। तुम्हाला वाटतं निफ्टी आज 600 पॉईंटने तुटली तर आपण निफ्टीचे ETF बाय करू शकतो, निफ्टी बीज बाय करू शकतो आपण। ही संधी असते आपल्यासाठी। चांगले ETF असतात ते आपण बाय करू शकतो। ही संधी असते मित्रांनो, लक्षात ठेवायचं तुम्ही। मार्केट पुन्हा रिव्हर्सल देतच आणि मार्केटमध्ये करेक्शन येणं गरजेचं आहे। आता प्रत्येकाला वाटतं हे बुलिश मार्केट आहे ते वरतीच गेलं पाहिजे, तर असं होत नाही मित्रांनो, ठीक आहे। एक रनिंग करेक्शन मार्केटमध्ये येत असतं, त्या करेक्शनसाठी आपण तयार राहायचं आहे। केव्हा पण तयार राहा की मार्केट तुम्हाला आता दिसतंय 22,000 वरती, तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं की ह्याच निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टी इंडेक्स असू द्या, कोणताही असू द्या, त्याच्यामध्ये 15 ते 20% करेक्शन केव्हा येणार, या करेक्शनसाठी आपण तयार राहायचं असतं। एक रनिंग करेक्शन जे म्हणत असतो ना आपण मार्केटमध्ये, ते एवढं येत असतं। मग कोणी म्हणत असेल आज तर इंडेक्स 3% तुटला, नाही, काही दिवसांसाठी तो 15-20% पण खाली पडू शकतो, येऊ शकतो खाली, त्यासाठी आपण तयार राहायचं असतं। समजतंय ना? या गोष्टी समजण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। समजलं? मार्केटचा ट्रेंड तोच आहे अजून। या ठिकाणी ही जी कॅन्डल बनलेली आहे, इथे पण आजची जी कॅन्डल बनली हिच्या आतमध्ये बनली। मार्केटने कालचा डेलो जो होता, कॅन्डलस्टिकचं ऑब्झर्वेशन करत चला आहे तुम्ही, कालचा डेलो जो होता तिथे सपोर्ट घेतलेला होता मार्केटने, तिथूनच आज बाउन्स घेतला, तिथूनच उसळी घेतली मार्केटने आणि रिकवर झालेलं होतं। तो सपोर्ट ब्रेक झाला उद्याच्या दिवशी आणि 21,850चा पण सपोर्ट ब्रेक झाला, तर मग आपण म्हणू शकतो की स्ट्रक्चर इथे निगेटिव्ह होतं आहे। हा ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन पण झाला, इथे ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन, एक पुलबॅक असेल आणि प्राईस पुन्हा या ठिकाणी मग खाली येणार। खाली हा सपोर्ट मी सांगितलाच तुम्हाला 21,500चा, मग हा पण तुटला तर निफ्टी येऊन जाणार डायरेक्ट 21,000पर्यंत। मग 21,000पर्यंत आलेलं जे करेक्शन असणार आहे ते चांगलं असणार करेक्शन। जवळजवळ 1400-1500 पॉईंटचं करेक्शन ते निफ्टीमध्ये होणार। मग जर निफ्टी 21,000पर्यंत आली तर यायला पाहिजे। मार्केटमध्ये करेक्शन पण येणं गरजेचं असतं नेहमी, लक्षात घ्या। मार्केट काही कंटिन्युअसली वरती दिसणार नाही आपल्याला, त्याच्यामध्ये करेक्शन तर येणारच। मार्केटमध्ये इथे पण उद्या जर बाईंग आली तर मार्केट पुन्हा आपल्याला इथे रिव्हर्स होताना दिसू शकतं। मार्केटमध्ये नेहमी लक्षात ठेवा, आपण ट्रेंडनुसार काम करायचं, ट्रेंडला फॉलो करत चला, धोका खाणार नाही तुम्ही। बहुतेक जण हा ट्रेंड बघत नाही, एक कॅन्डल बघितली की ते म्हणतात मार्केट आता बेरीज झालेलं आपलं, मार्केटला करा शॉर्ट, मार्केटला शॉर्ट करतात ते, मार्केट घेतं उसळी। असं करायचं नाही आहे, ठीक आहे ना। प्रॉपर प्रायजेक्शनला फॉलो करत चला, प्रत्येक गोष्टी बघत चला चार्टवरती आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा। तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली, त्यानंतर उद्याचा आपण कसा प्लॅन करू शकतो, त्यासाठी आपण जाऊ 5 मिनिटांमध्ये। तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो। आज फ्लॅट ओपन झालं मार्केट आणि ताबडतोब एक सेलिंगचा प्रेशर दिसलं मार्केटमध्ये आणि तुम्हाला एक झोन मी सांगितला होता की हा झोन जो आहे मार्केटसाठी एक सपोर्टचं काम करू शकतो। याच्या खाली मार्केट जात असेल तर मग आपण इथे सेलचा प्लॅन करू शकतो। इथे कंटिन्युअस मग मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते, पण ती थांबली सेलिंग। बघा, मार्केटने इथेच येऊन सपोर्ट घेतला, पुन्हा मार्केट इथून रिकवर झालेलं होतं। रेजिस्टन्स कुठे घेतला? 22,024ला, या लेवलला रेजिस्टन्स घेतला मार्केटने। तिथून पुन्हा एक छोटंसं करेक्शन आलं, पुन्हा मार्केटने ब्रेकआउट दिला, या ठिकाणी सस्टेन नाही झाला, जसं इथे नव्हता झालेला। पुन्हा एक करेक्शन आलं, पुन्हा मार्केटवरती गेलं। हे स्ट्रक्चर जर बघितलं तसं बुलिश होतं। हा ट्रेंड आपल्याला ताबडतोब इथे लक्षात येत असतो। हे जर तुम्ही ड्रॉईंग केलं चार्टवरती तर तुम्हाला लक्षात येईल हे स्ट्रक्चर प्राईसचं कसं होतं, पॉझिटिव्ह होतं। आणि हेच बघायचं असतं आपल्याला चार्टवरती, हाच असतो मार्केटचा ट्रेंड। हा ट्रेंड तुम्हाला ओळखता आला पाहिजे आणि ते पण लाईव्ह मार्केटमध्ये। असं खूप सोपं असतं सांगायला की मार्केट बघा असं असं वरती जातं आहे,
मार्केट या रेजिस्टन्सला ब्रेक करतं आहे हे समजावणं खूप सोपं असतं. समजलं ना. पण तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ती क्लॅरिटी आली पाहिजे की मला हे दिसतं आहे असं इथं, मग मी काय केलं पाहिजे, इथं मोमेंटम आहे का, मला मोमेंटम दिसतोय का मार्केटमध्ये, त्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चाला तुम्ही. तुमची ॲक्युरेसी वाढेल नक्की मार्केटमध्ये काम करण्याची. आता इथून मग मार्केट वरती गेलेलं होतं. आपण ही लेवल पण काल म्हटलं होतं की मार्केटला ही लेवल पार करावी लागेल. या लेवलच्या वरती जेव्हा मार्केट सस्टेन होईल तेव्हा कुठे अपमूव देऊ शकतं, आणि तो आला पण अपमूव. मार्केटने इथे ब्रेकआउट दिला, वरती गेलं आणि पुन्हा या ठिकाणी असं कन्सोलिडेशनमध्ये गेलं होतं. एक नॅरो रेंज बनवली. असे सेटअप असतात मित्रांनो, तुम्हाला ट्रेंडिंग मार्केटमध्ये बघायला मिळतात. त्यांना बघून पण तुम्ही काम करू शकतात. तिथे रिस्क तुमची फार कमी असते, रिस्क कमी होत असते आणि मिळायला तुम्हाला जास्त असतं प्रॉफिट तुमचं जास्त बनतं. फक्त चार्टवरती इथे तुम्हाला बघता आलं पाहिजे. बहुतेक जण हे बघत नाही, अंदाजे कोणत्याही कॅन्डलमध्ये जातात आणि तिथे ट्रॅप होत असतात. हा बघा इथला ब्रेकआउट, ही नॅरो रेंज बनली, त्यानंतर मिळणारा ब्रेकआउट बघा. जास्त थांबायची गरज नसते अशा ठिकाणी. आणि एक्सपायरीच्या दिवशी गॅमाचा जो इम्पॅक्ट होत असतो, ठीक आहे ना, त्याच्यामुळे प्रीमियम पण स्पाईक घेत असतात. प्रॉफिट जास्त बनतं, प्रॉफिट इथे जास्त बनत असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. मार्केट गेलं कंटिन्युअसली वरती कुठपर्यंत, 22,200पर्यंत गेलेलं होतं. 22,200 वरती गेल्यानंतर मग मार्केटमध्ये इथे करेक्शन आलेलं होतं. इथे नंतर करेक्शन आलं, पण मार्केट वरती बंद झालं. एक गोष्ट पॉझिटिव्ह मार्केटसाठी की ते खाली नाही आलं. की मी म्हटलं होतं ना कालच्या दिवशी की जर मार्केट आज शॉर्ट होत आहे तर जे कॉल रायटर असतात त्यांना इथे काय होत असतं, प्रॉफिट होत असतं. ते प्रॉफिटमध्ये असतात. त्यांनी जर आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्या, शॉर्ट जर कव्हर झाले, तर मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं. तो रिव्हर्सल या ठिकाणी आलेला पण होता. अशा प्रकारे जर मार्केट खाली गेलं असतं तर मग मार्केटमध्ये आपण म्हटलं असतं की मार्केट निगेटिव्हच आहे अजूनपर्यंत. पण मार्केटने जो क्लोज दिला, वरती दिला, जर मार्केटने क्लोज 22,000च्या आसपास दिला असतं तर मग मार्केटमध्ये थोडं निगेटिव्ह साईडला आपण गेलो असतो. आणि डेलीची बनणारी जी कॅन्डल होती ती पण तुम्हाला वेगळी दिसली असती. वरती डेलीच्या कॅन्डलला तुम्हाला अशी शॅडो दिसली असते बघा. तिथे एक मोठी कॅन्डल, तिच्यामध्ये ही कॅन्डल आणि तिला पण शॅडो, असे हे निगेटिव्ह स्ट्रक्चर तिथे बनून गेलेलं असतं. पण आजची कॅन्डल बघा तुम्ही, तिला बॉडी पण आहे चांगल्या प्रकारची, ठीक आहे, आणि क्लोजिंग पण जवळजवळ तिची वरती चाललेली आहे. मग इथे आता जे फॉर्मेशन होतं, एक प्रकारे तुम्ही जर याला ड्रॉ केलं असं तर तुम्हाला एक असं पोल अँड फ्लॅग पॅटर्न पण इथे दिसू शकतो. याला जर ड्रॉईंग केलं तुम्ही, आता हे पेनने तुम्हाला एवढं खास दिसणार नाही, समजणार नाही, पण याच्यावरती पण चार्टवरती जर तुम्ही याचं ड्रॉईंग केलं तर परफेक्ट तुम्हाला असं समजेल. इथे जर तुम्ही असं ड्रॉईंग केलं तर तुम्हाला समजेल. असं प्रकारचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे, अशा प्रकारचं फॉर्मेशन. पण मार्केटजवळ आता इथे वेळ नव्हती ना. मार्केट इथे तर क्लोज झालं आपलं. अभ्यास करायचा असतं फक्त त्यासाठी. काल पण मी तुम्हाला एक गोष्ट बोललेलो होतो, किती जणांना लक्षात आहे मला माहीत नाही, की मार्केट कसं जाऊ शकतं वरती. इथे कसं एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनू शकतो. आता किती जणांनी लक्षात ठेवलं मला माहीत नाही ती गोष्ट, की असं पण फॉर्मेशन होऊ शकतं. हे बघा, ती असते प्रोबॅबिलिटी एक. मार्केट काय माझ्याप्रमाणे जाणार नाही वरती. मार्केट असतं सुप्रीम. मी म्हणतोय म्हणून तसंच प्राइस ॲक्शन मार्केटमध्ये तयार होणार आणि मार्केट तसंच वरती जाणार नाही. तो एक अनुमान असतो आपला. आपण फक्त एक अंदाज बांधू शकतो की अशी प्राइस ॲक्शन या ठिकाणी बनू शकते. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, सक्सेस व्हाल तुम्ही. तर इथे थोडं प्राईज इथे कॉन्सोलिडेशनमध्ये गेली होती बघा, पण मार्केटमध्ये वेळ नव्हता. काय मार्केट इथे क्लोज झालेलं होतं. तर याचं कंटिन्युएशन होतं आहे का आपल्याला बघायचं आहे. हा जो पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनलेला आहे याचं कंटिन्युएशन उद्या होऊ शकतं का ते आपल्याला बघायचं आहे. परफेक्ट फॉर्मेशन आहे 5 मिनिटांमध्ये. मग उद्यासाठी इथे कसा प्लॅन बनू शकतो. हे स्ट्रक्चर तर तुम्हाला समजलं की बॉटमपासून मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी झाली आजच्या दिवशी. आता कंटिन्युएशन होणं गरजेचं आहे. मग जर उद्याच्या दिवशी जर निफ्टी फ्लॅट ओपन होत असेल, म्हणजे 22,150 किंवा 22,180च्या आसपास इथे ओपन होत असेल फ्लॅट, याच लेवलच्या आसपास, तर आपण लॉंग कसं जाऊ शकतो मार्केटमध्ये. हे बघा, जसं इथे 22,024ची एक लेवल होती ना, तशीच इथे 22,226ची एक लेवल, 22,226ची लेवल ही एक हर्डलचं काम करते. ही लेवल तुम्ही म्हणणार हा तर एक स्विंग आहे, याच्यावरती आपण गेलो तर जाऊ शकतो, पण एक इमिजिएट हर्डल आपल्यासाठी येतो आहे. ताबडतोब एक हर्डल येतो आहे. हे बघा, सुरुवातीला जी बनणारी कॅन्डल असते ना ती मोठी बनून जाते मार्केटमध्ये. जेव्हा ओपन होत असतं ताबडतोब एक अशी मोठी कॅन्डल बनत असते. मग तुमच्याजवळ स्कोपच नसतो काही मार्केटमध्ये लॉंग जाण्यासाठी. तुमच्याजवळ स्कोपच नसतो काही. किती पॉईंट घेणार तुम्ही. एंट्री घ्यावी तर एक हर्डल येतो आहे. तिथे जर रिजेक्शन आलं तर माझा स्टॉप लॉस हिट होऊन जाईल. तुम्हाला प्लॅन करता येत नाही इथे. तुम्ही प्लॅन या ठिकाणी करू शकत नाही. मग त्या झोनच्या वरतीच जाऊ द्या, प्राईजला सस्टेन होऊ द्या. हा एक झोन आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी मागे पण चार्टवरती.
इथूनच मार्केटने ब्रेकडाऊन दिलेला होता कालच्या सेशनमध्ये. हे बघा इथे मार्केटने इथे पॉज घेतलेला होता 10-15 मिनटं आणि इथूनच हा ब्रेकडाऊन दिलेला होता. त्यामुळे हा एक सेलरचा झोन असणार इथे. याच्यावरती प्राईजला सस्टेन व्हावं लागेल. मग आपण इथे प्लॅन करू शकतो लॉंग जाण्याचा, म्हणजे कॉल साईडला जाण्याचा आपण इथे प्लॅन करू शकतो. नाहीतर परफेक्ट आपण इथे ट्रॅप होणार. लक्षात घ्या, मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि एखादा कॉल तुम्ही बाय करून बसले आणि अचानक त्या स्पाईकमध्ये गेले तुम्हाला प्रॉफिट पण दिसेल. पण अचानक जर मार्केट इथून फिरलं, सेलिंग जर झाली, तर तुम्ही परफेक्ट यामध्ये ट्रॅप व्हाल. ठीक आहे ना. त्यामुळे ताबडतोब नाही, आपल्याला प्रॉपर प्रायजेक्शन बघायची, मार्केटचा ट्रेंड ओळखायचा. जसं आपण प्रत्येक दिवसाला बघा मार्केटमध्ये 15, 20, 25 मिनिटे बघत असतो. मार्केटमध्ये प्राईसचं कोणतं फॉर्मेशन होतं ते आपण बघत असतो. मग आपण एक निर्णय घेतो की मार्केट आता आजच्या दिवशी अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतं किंवा डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतं. अप ट्रेंड ऑब्लिक डाऊन ट्रेंड, ती फायनल डिसिजन आपण त्या ठिकाणी घ्यायची की मला काय करायचं नेमकं. मग मार्केटमध्ये लॉंग जायचं आहे का हे बघायचं असतं ट्रेंडनुसारच. ठीक आहे. त्यामुळे ही लेवल आपल्यासाठी योग्य असणार की याच्यावरती तुम्हाला काही पॉझिटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळाली तर मग आपण इथे लॉंग साईडला जाऊ शकतो. मग इथे पण तुम्हाला हडल येणार 22,250चा. बघायचं आहे प्रॉपर थांबते का प्राईस, इथे पॉज घेऊन जाते का वरती ते बघायचं आहे. ही पहिली कॅन्डल जी असते ना बहुतेक जणांना ट्रॅप करून टाकते. हे बघा तुम्हाला दाखवतो आजचंच का ट्रॅप करते. हे बघा या इथे. आता मला सांगा की ही कॅन्डल बनली आजची रेड कॅन्डल मोठी. ही कॅन्डल बघून बहुतेक जणांना सकाळी काय वाटलेलं असेल की मार्केट पहिल्या दिवशी पण बेरिश होतं, ते आज पण बेरिश होऊ शकतं, खाली जाऊ शकतं. मी काय करतो पुट बाय करून टाकतो एक. इथे मी काय करतो एखादा पुट बाय करतो. माझं इतकं मोठं प्रॉफिट बनेल मार्केट जर खाली गेलं तर. मार्केट एकदम शार्प रिव्हर्सल देऊन टाकतं. जे स्टॉप लॉस लावत नसतील त्यांचा पण मोठा लॉस. ते थांबतात की नाही मार्केट आता इथे येत आहे ना, नाही आता खाली येईल, ते वरती निघून जातं, ते बघतात आणि पूर्ण लॉस होऊन जातो. प्रीमियम होतं 0 शेवटी. तर तशा गोष्टी करायच्या नसतात मित्रांनो. हेच मी तुम्हाला सांगत असतो की पहिल्या 5 मिनिटांमध्ये जे जात असतात ना असे, तर त्यांनी थांबायचं आहे. तर तुमचा मार्केटमध्ये पैसा वाचणार ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. नाही तर ऑप्शन ट्रेडिंग खूप डेंजर असतं मित्रांनो. ठीक आहे ना. ऑप्शन ट्रेडिंग खूप डेंजर असतं, हे नको करायला. ही चांगली गोष्ट नाही आहे. तुम्हाला मार्केटमध्ये त्याचा अनुभव आला पाहिजे. अनुभव असेल, अभ्यास असेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकतात. समजलं ना. ह्या लेवल बघायच्या आहे वरती आणि त्याच्यावरती मार्केट ट्रेंडिंग होतं आहे का बघायचं आहे. जर ट्रेंडिंग झालं तर आपल्याला ताबडतोब मग टार्गेट मिळू शकतात 22,300पर्यंत. 22,300पर्यंत मार्केट इथे रिकवर होऊ शकतं. 100 ते 150 पॉईंटची रॅली मार्केट सहज देऊ शकतं उद्याच्या दिवशी. 100 ते 150 पॉईंट हे देऊ शकतं. समजतं आहे ना. गॅपअप झालं तरी तसंच आपल्याला ट्रेंडच बघायचं असतं मार्केटचा. हे स्ट्रक्चर खूप समजण्यासाठी सोपे असतात, फक्त तुम्ही ते समजून घेतले पाहिजे. हे बघा आता इथे पण बघा मार्केटने ब्रेकडाऊन कुठून दिलेलं होतं इथूनच. त्यामुळे मी म्हणतो ही लेवल पण आपल्यासाठी एक काय बनणार रेजिस्टन्स. त्यानंतर इथून पण बघा ही लेवल बायर सेलरची काय ॲक्टिव्हिटी या ठिकाणी झालेली होती 22,350वरती बघायची. हे टप्प्याटप्प्यात ज्या लेवल आपण ड्रॉ केलेले असतात ना तशाच ठेवायचे. त्याच लेवल तुमच्यासाठी नंतर रेजिस्टन्सचं काम करतात इथे. तुम्हाला जर जास्तच वाटत असेल की जास्त लाईन होते एखादी काढून टाकायची आणि ज्या महत्त्वाच्या लेवल असतात, समजा मी ही काढली 22,226ची, ही ठेवली. ही दिसते तुम्हाला इथे प्राईसचं काही ॲक्टिव्हिटी पहिले झाली होती का? झाली होती. इथे दिसते मला प्राईजने इथे पहिले सपोर्ट घेतलेला होता, इथे पण सपोर्ट घेतला आणि इथे ब्रेकडाऊन दिला. चार्ट अजून तुमचा झाला साफसुथरा. इतर काल ड्रॉ केलेलं होतं की इथे प्राईजने पॉज घेतला, एक ब्रेकडाऊन दिला, अजून सुटसुटीत झाली. मग तुम्हाला वाटतंय की हा स्विंग जर ब्रेक होतोय 22,200ची लेवल ही ब्रेक होते, म्हणजे आपण जो हा पॅटर्न ड्रॉ केला याचा हाय ब्रेक होतोय. बघायचं मला किती टार्गेट मिळतं आहे, माझा रिस्क रिवॉर्ड किती बनतो आहे, किंवा याच्याच कंटिन्युएशनमध्ये जायचं आहे, मला किती पॉईंट मिळू शकतात या ठिकाणी बघायचं असतात. हे जर कंटिन्युएशन झालं तर माझा ट्रेड सक्सेस पण जाऊ शकते या ठिकाणी बघायचं आहे. ते या सर्व गोष्टी ऑब्झर्वेशनने शिकतो आपण, या गोष्टी ऑब्झर्वेशनने शिकत असतो. त्यानंतर पुट साईडला आपण कसा प्लॅन करू शकतो. पुट साईडला आपला ट्रेड ताबडतोब या ठिकाणी बनणार नाही जोपर्यंत मार्केट 22,075च्या लेवलला क्रॉस करत नाही खाली, तोपर्यंत आपण पुट साईडला या ठिकाणी जाणार नाही. मार्केटमध्ये आपण शॉर्ट साईडला जाणार नाही. हा एक झोन आहे बघा, हा एक झोन दिसतोय तुम्हाला. जेव्हा मार्केट ह्या लेवलला ब्रेक करेल, थोडं चार्टला आपण वरती घेऊया. इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा झोन हा एक सपोर्ट एरिया असणार. हा एक एरिया. जेव्हा मार्केट ह्या सपोर्टच्या खाली जाणार तेव्हा आपण इथे प्लॅन करू शकतो मग पुट साईडला जाण्याचा. मग इथं टार्गेट आपलं जवळजवळ 22,000च्या आसपास बनू शकतं. जर निफ्टीने 22,075च्या लेवलला ब्रेक केलं, 22,075 ही लेवल जर ब्रेक केली तर मग आपण इथे पुटमध्ये प्लॅन करू शकतो. आपण इथे मार्केटमध्ये सेल साईडला जाऊ शकतो. आपलं येणारं टार्गेट
22,024 ते 22,000चं टार्गेट हे पहिलं असणार आहे या ठिकाणी. इथून पण जर मोठा फॉल आला कंटिन्युअसली, जसं आज मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला होता ना, ह्या लेवलपर्यंत मार्केट जाऊ शकतं डायरेक्ट 21,927 ते 21,900 या लेवलपर्यंत पुन्हा मार्केट मग जाऊ शकतं. इथे ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची काम करेल. हा एक झोन बघा, हे जे झोन असतात ना, हे ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही. 22,075ची लेवल ही जर ब्रेक झाली तर मग मार्केट इथं पुन्हा थोडं वीक होऊ शकतं. मार्केट जोपर्यंत ह्या लेवलच्या वरती असणार मार्केट ठीक आहे. समजलं ना. मार्केटने आज पण इथेच रिव्हर्सल दिलेलं आहे बघा, इथूनच हे बघत चालायचं आहे की प्राईस कुठून ब्रेकआउट देते. ठीक आहे ना, कुठे ब्रेकआउट देते, कारण की रेजिस्टन्स असतात तेच नंतर आपल्यासाठी सपोर्ट बनत असतात. ही लेवल पहिले रेजिस्टन्स होती, ती नंतर आपल्यासाठी काय बनली, सपोर्ट. इथूनच रिव्हर्सल दिला प्राईजने, दिला की नाही, तुमच्या समोर आहे स्ट्रक्चर बनलेलं असं. मग आली इथे या सपोर्टला ब्रेक केलं तर मी प्लॅन करू शकतो. मग हे तुमच्याजवळ लॉजिक असलं पाहिजे. प्रत्येक ट्रेडमागे काही ना काही लॉजिक असतं, ते लॉजिक बघून तुम्ही काम करायचं. अंदाजे कोणत्याही जागेवरती ट्रेड घेऊन फायदा नसतो मित्रांनो. बहुतेक जण मी बघितलेलं आहे की ते एक कॅन्डल बघतात की हां, ही आता रेड कलरची कॅन्डल बनते बरं का, हिच्यात आपण पुट बाय केला पाहिजे. कोणत्या ठिकाणी मार्केट आहे, कशी प्रायजेक्शन होते ते त्यांना माहीत नसतं. तर हे लॉजिक ओळखायचं आहे आपण. त्यासाठी चार्ट ट्रेडिंग तुम्हाला जमली पाहिजे की चार्टवरती मला नेमकं काय करायचं इथे. समजलं ना. या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि नेहमीप्रमाणे जेव्हा पण ट्रेड घ्यायचा स्टॉपलॉसचा वापर करायचाच. स्टॉपलॉस न लावता काम करत जाऊ नका. मार्केट सुप्रीम आहे मित्रांनो. आपण मार्केटमध्ये काहीच नाही, आपण केव्हाही चुकू शकतो. मार्केटमध्ये आपलं ॲनालिसिस चुकू शकतं. आपण म्हणतो मार्केट इथून अपट्रेंडमध्ये जाऊ शकतं, वरती जाऊ शकतं, ते जाणार नाही. ते तुम्हाला ट्रॅप करू शकतं, अचानक खाली येऊ शकतं, मोठी सेलिंग येऊ शकते. मग त्याच ठिकाणी जर तुम्ही स्टॉपलॉसचा वापर केलेला नसेल, मागील 1 महिन्यांपासून जे प्रॉफिट तुम्ही करत असतात ते एका दिवसामध्ये मार्केटला देऊन टाकतात तुम्ही. म्हणजे लॉसेस तुम्ही जास्त घेतात मार्केटमध्ये. तसं करायचं नाही. छोटे छोटे लॉसेस द्यायचे मार्केटला आणि जेव्हा संधी मिळते प्रॉफिट आपण जास्त घ्यायचं. प्रॉफिट आपण जास्त घेतला पाहिजे आणि त्यासाठी आपण स्टॉपलॉसचा वापर नक्की केला पाहिजे. तर माझ्या मते सर्वांना निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील. कोणत्या लेवलच्या वरती गेल्यानंतर मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं, कोणता सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटमध्ये सेलिंग जास्त येऊ शकते, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.